उत्तर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, या अंतर्गत 95 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी संख्येचे सुमारे 95 कोटी रुपये इतकी असणार आहे। शेतकरी मित्रांनो, तसेच शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। शेतकरी मित्रांनो, आज शेतकरी बांधवांच्या खात्यात थेट 4,000 रुपये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो, आज 93 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, नवशेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असे एकूण 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही शेतकरी बांधवांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी नोंदणी केलेली आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, तसेच शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्याचे 7,200 कोटी रुपये इतकी निधी मंजूर करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आज दुपारी 3 वाजता डीबीटीद्वारा तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, पहिला टप्पा राज्यातील निवडणूक जिल्ह्यातील यादी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, यानुसार संबंधित शेतकऱ्यांना आजच हा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, असे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे। नवशेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे दोन्ही मिळून 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, प्रशासकीय सोसायटी राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करणार आहे। शेतकरी मित्रांनो, एकाच वेळी सर्व पैसे सोडणार नाही। शेतकरी मित्रांनो, त्याचे कारण म्हणजेच की बँकेवर ताण येऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, तसेच म्हणून प्रशासनाने 3 टप्प्याची योजना आखलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पहिला टप्पा म्हणजे शेतकरी मित्रांनो आज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तसा दुसरा टप्पा रात्री 12 वाजल्यानंतर शेतकरी मित्रांनो खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, हे जे जिल्हे पहिल्या यादीत नाहीत त्यांची माहिती पुढील यादीत जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यामध्ये काही तालुके व गावे समाविष्ट असून या ठिकाणी अजूनही दुपारपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या भागातील शेतकरी असतील तर आजच दुपारी 3 वाजेपासून मोबाईलवर मेसेज येण्याची दाट शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, तसेच शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री याच्या उपस्थितीत झालेल्या नियमानुसार निधी वर्गात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, मात्र 2026 पासून काही नवीन अटी लागू करण्यात आलेल्या आहे। शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, या अटीनुसार केवळ पात्र शेतकरी आणि गरजू शेतकऱ्यांचाच हा हप्ता लाभ दिला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, जमिनींचा फायदा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना जमीन 10 एकरपेक्षा जास्त आहे ते शेतकरी अपात्र ठरू शकतात। शेतकरी मित्रांनो, सरकारकडून 7/12 उतार्याची तपासणी सुरू आहे। शेतकरी मित्रांनो, भूधाकर व लहान शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, कुटुंबातील एकच लाभार्थी राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, जमिनी तुकडे असून एका कुटुंबातील अनेक सदस्य हप्ता घेत असतील तर कुटुंबातील एकच लाभार्थी जमिनीचे तुकडे करून एका कुटुंबातील अनेक सदस्य हप्ता घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। राशन कार्डमधून एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्तीला लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, इतर योजनेचा लाभ रेशन कार्डवरील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असल्या तर शेतकरी मित्रांनो, भविष्यात नवशेतकरी योजनेचा निधीमध्ये लाभ मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी व ई-केवायसी पीएम किसान योजनेसाठी फार्मर आयडी कार्ड अनिवार्य आहे। शेतकरी मित्रांनो, चुकीच्या पद्धतीने काढले कार्ड असतील तर पैसे रोखले जातील। शेतकरी मित्रांनो, तसेच बँक ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, आपण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यात पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा जमा होणार आहे। जिल्हे आहे की शेतकरी मित्रांनो, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि काही जिल्ह्यात तसेच धुळे, नंदुरबार, नाशिक, नांदेड, परभणी व तसेच पुणे, नागपूर, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, वाशिम, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, पालघर या जिल्ह्यातील निवडणूक तालुक्याचे पहिला टप्पा समाविष्ट आहे। शेतकरी मित्रांनो,
जर तुमचे नाव पहिल्या 12 जिल्ह्यातील यादीत नसेल तर शेतकरी मित्रांनो तुमचे 15 दिवसात पैसे जमा होतील शेतकरी मित्रांनो. आधार कार्डवरील माहिती, फोटो, जन्मतारीख अपडेट नसेल तर तात्काळ अपडेट करून घ्या शेतकरी मित्रांनो. अशाच महत्त्वाच्या आणि दिलासादायक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.